आखाती देशांमध्ये छेडलेल्या युद्धाचा परिणाम कितपत होऊ शकतो हे आता JNPT बंदरामध्ये असणाऱ्या या ट्रेलर चालक किंवा एक्सपोर्ट इम्पोर्टर आहेत त्यांच्याकडे बघितल्यानंतर लक्षात येतं। आता माझ्या मागे जर बघितलं तर हे सगळे ट्रेलर जे उभे आहेत आणि ही संपूर्ण ही पार्किंग भरलेली आहे, ही ट्रेलर जे अडकले गेलेले आहेत JNPT बंदरामध्ये कंटेनर अडकून राहिलेले आहेत। तो नाशिवंत माल असो आणि तो नाशिवंत माल एक्सपोर्ट करण्यासाठी जात असतो आणि तो एक्सपोर्टचा जो माल आहे तो JNPT बंदरामध्ये अडकून आहे। JNPT बंदरामध्ये जवळपास 1300 कंटेनर हा नाशिवंत मालाने अडकलेला आहे। त्याच्यामध्ये कांदा असेल, टोमॅटो असेल, बटाटा असेल किंवा मांस असेल, फळभाज्या असतील, हे सगळं जो नाशिवंत माल आहे हा JNPT बंदरामध्ये अडकून आहे आणि त्यामुळे एकंदरीतच पोर्टचं जे काम आहे ते सुद्धा संथ झालेलं आहे आणि त्याच्यामुळे हे जे कंटेनर आहेत, हे ट्रेलर आहेत, हे या ठिकाणी होल्ड करून ठेवण्यात आलेले आहेत किंवा पार्किंग करून ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे एक्सपोर्टर जे आहेत त्या एक्सपोर्टरचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे। आता जर बघितलं तर JNPT बंदरामध्ये 1300 कंटेनर एक्सपोर्टरचे उभे आहेत, जे आखाती देशामध्ये इराक असेल, इराण असेल, दुबई असेल या ठिकाणी जाणारे होते, मात्र ते पुढे जात नाही आहेत, ते तिथेच अडकून राहिले आहेत आणि त्याच्यामुळे ते कंटेनरचं पुढे न गेल्यामुळे एक्सपोर्टर जे आहेत त्यांचं नुकसान होत आहे। आता JNPTच्या म्हणण्यानुसार JNPTने आणि कस्टम विभागाने जे अडकलेले कंटेनर आहेत ते एक्सपोर्टर्सनं पुन्हा परत करण्याची तयारी सुरू केलेली आहे। मात्र एक्सपोर्टरच्या म्हणण्यानुसार हेच कंटेनर परत घेत असताना त्याला चार्जेस भरावे लागणार आहेत आणि ते न परवडणारे आहेत। त्यामुळे तो माल परत घ्यायचा आणि कसा घ्यायचा हा त्यांना विचार पडलेला आहे। त्याचप्रमाणे हा माल घेतल्यानंतर तो माल ताब्यात आल्यानंतर तो माल व्यवस्थित आहे किंवा नाही आणि असेल तरी तो किरकोळी बाजारामध्ये विक्री केला जाईल किंवा नाही, त्याचा दर काय असेल, म्हणजे एकंदरीत त्याचा जो परिणाम होणार आहे तो एक्सपोर्टवरती आणि एक्सपोर्टर्सवरती होणार आहे आणि म्हणूनच एक्सपोर्टरचं प्रचंड प्रमाणात नुकसान होणार आहे। तर शेतकऱ्यांचा जो माल आहे हा निर्यात होत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालावर सुद्धा याचा मोठा परिणाम होणार आहे। तर हा एकंदरीत सगळा जो माल आहे, एक्सपोर्टरनं मिळालेला माल आहे किंवा शेतकऱ्यांचा आता नव्याने येणारा माल आहे, हा संपूर्ण माल एक्सपोर्ट होणार नसल्यामुळे हा लोकल बाजारात येणार आहे। त्याचा ताण जो आहे तो APMC मार्केटवरती नक्कीच पडणार आहे आणि त्या APMC मार्केटवरती ताण जरी पडला तरी या मालाला भाव नसणार आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी असेल, व्यापारी असेल, एक्सपोर्टर असेल यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होणार आहे। त्यामुळे आखाती देशामध्ये छेडलेलं जे युद्ध आहे याच्यामध्ये अनेक जणांचं नुकसान हे होणार आहे आणि ते कशा प्रकारचं होणारं नुकसान आहे हे आपण एक्सपोर्टर असतील त्यांच्याकडनं जाणून घेऊया। आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीचा परिणाम भारताच्या निर्यातीवर दिसू लागला असून जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण येथे आखाती देशांकडे जाणारे सुमारे 1300 कंटेनर अडकून पडले आहेत। यामध्ये फळे, भाजीपाला व इतर नाशिवंत कृषीमालाचा समावेश असल्याने निर्यातदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान बंदर प्रशासन आणि सीमा शुल्क विभागाकडून अडकलेला माल परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे। मात्र कंटेनर परत घेण्यासाठी निर्यातदारांना अतिरिक्त भाडे भरावे लागणार असल्याने त्यांच्यावर आर्थिक बोजा वाढणार आहे। निर्यात ठप्प झाल्याने हा माल देशांतर्गत बाजारात विकावा लागण्याची शक्यता असून त्यामुळे शेतकऱ्यांनाही फटका बसू शकतो। आखाती देशांमध्ये युद्ध परिस्थिती निर्माण झाली आणि या युद्ध परिस्थितीचा परिणाम जो आहे तो भारतावर सुद्धा पडतोय। देशामधलं एक नंबरचं जे पोर्ट आहे ते JNPT बंदर आहे, त्या JNPT बंदरावर सुद्धा या सर्व परिस्थितीचा परिणाम झालेला आहे। एकंदरीतच जर बघितलं तर JNPT मधून होणारा जो आयात निर्यात आहे त्याच्यावर कुठेतरी परिणाम होतोय आणि निर्यातदार आहेत त्या निर्यातदारांना याचा फटका सहन करावा लागतोय। JNPT बंदरामध्ये जर बघितलं तर 1300
जे कंटेनर आहेत ते कंटेनर अडकून पडले आहेत. त्याच्यामध्ये नाशिवंत माल म्हणजे फळं असतील, भाज्या असतील किंवा मांस असेल असे 1300 कंटेनर अडकून पडलेले आहेत, जे आखाती देशांमध्ये जात होते. आणि ह्या संपूर्ण कंटेनर अडकलेल्या कंटेनरमध्ये जे व्यापारी आहेत किंवा एक्सपोर्टर आहेत यांचं कुठेतरी नुकसान झालेलं आहे. आपण ते जे एक्सपोर्टर आहेत त्यांच्याशी चर्चा करूया, नक्की काय झालेलं आहे. युद्ध परिस्थिती निर्माण झाली आहे आणि तुमचे कंटेनर अडकलेले आहेत. कशा प्रकारचं नुकसान होतंय तुमचं आणि आज काय परिस्थिती आहे? तर आमच्या नुकसानमध्ये बोलताना असं येणार की जेवढे कंटेनर आले होते ते काय आतमध्ये गेले नाही. ते आतमध्ये गेले ते जहाजावर ते चढत नाही आहेत आणि त्याचे डॅमरेज आणि डिटेन्शन आमच्यावरती लागू चालू आहे त्यांचं. आणि बाकी ते आतमध्ये पोर्टने घेतले नाही आहेत. ते कंटेनर परत आम्हाला आमच्या कोल्ड स्टोरेजला न्यावं लागलं आहे आणि त्याचा खर्च आम्हाला खूप पडला आहे. एकंदरीत जर बघितलं तर कंटेनर होते, कसले कंटेनर होते, काय माल होता आणि कशा नाशवंत प्रकारे? माल होता. आम्ही नाशवंत माल म्हणजे फळ फ्रुट्स याच्यामध्ये आम्ही डील करतो. आमचे ते केळी आणि द्राक्षांचे कंटेनर होते साहेब. बघितलं तर नाशिवंत माल सगळा असतो. कांदा असेल, बटाटा असेल किंवा फळं असतील, त्याच्यामध्ये टोमॅटो असतील, कलिंगड असतील, द्राक्ष असतील, अशा प्रकारचा जो नाशिवंत माल आहे तो नाशिवंत माल जो आहे तो प्रचंड प्रमाणात आहे आणि आज तो पोर्टमध्ये अडकलेला आहे. दादा किती कंटेनर अडकले? आमचे श्रीकृष्णा इम्पॅक्टचे 110 कंटेनर पोर्टमध्ये आहेत. तर त्यांनी सांगितलं की ते कंटेनर रिटर्न घेऊन जावा, बॅक टू डाऊन करून तुम्ही कोल्ड स्टोरेजला परत घेऊन जावं म्हणून सांगितलं. पण ते कंटेनर परत घेऊन जात असताना सुद्धा काही अडचणी आहेत. तुम्हाला त्याचे अतिरिक्त चार्जेस भरावे लागणार आहेत. काय कशा पद्धतीचे चार्जेस? त्यांनी सांगितले लाईनचे चार्जेस, पोर्टचे चार्जेस, कस्टमचे बॅक टू डाऊनचे सगळे चार्जेस करून पूर्ण प्रक्रिया करूनच बाहेर काढायचे कंटेनर. आता एकंदरीत जर कंटेनर तुमचे अडकलेले आहेत, तो माल तुमचा तिथं अडकलेला आहे, ते नुकसान तुमचं आहे. पण जो जर माल बाहेर काढला तर तुम्हाला किरकोळ बाजारात विकावा लागणार आहे. त्यावेळेला दरामध्ये काय फरक पडणार आहे? ते जसं मागेल त्या रेटने आता तो बाहेर हे करावं लागणार आहे. ते कसं नाशवंत माल आहे, तो जास्त दिवस राहू पण शकत नाही. ऑलरेडी तो 10 दिवस आतमध्ये पडूनच आहे. बाहेर काढून तो 4-5 दिवसात पूर्ण त्याची विल्हेवाट लावा लागणार आहे. आता एकंदरीत जर बघितलं तर शेतकऱ्यांचा जो माल आहे एक्सपोर्ट माल होत नाहीये आणि त्याच्यामुळे जो शेतकऱ्यांचा माल आहे या शेतकऱ्यांच्या मालावरती कितपत परिणाम होणार आहे? पूर्ण माल शेतकऱ्यांचाच आहे आणि शेतकऱ्यांच्याच मालावरती भरपूर परिणाम झाला आहे. कारण की शेतकऱ्याला अवलंबून पूर्ण एक्सपोर्ट किंवा डोमेस्टिक ह्याच्यावरती अवलंबून राहिलं आणि जी गुणवत्ता त्यांनी मालाची होती ती एक्सपोर्ट क्वालिटीची त्यांनी केली होती. त्याला खर्च पण भरपूर असतो आणि जो तर माल रिटर्न आला तर डोमेस्टिकला तुम्हाला विकून ते मुद्दल पण तुमचं कव्हर होत नाहीये, विकून पण त्यांचं नुकसान आहे. बरोबर. एकंदरीत जर बघितलं तर निर्यात होत नाहीये, आयात होत नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा जो माल घेतलेला असतो तो शेतकऱ्यांचा माल सुद्धा पुढे जाणार नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांना तो माल जो आहे तो घाऊक बाजारात किंवा किरकोळ बाजारामध्ये विक्री करावा लागणार आहे आणि त्या विक्री करत असताना त्या मालाला सुद्धा कुठेतरी कमी किंमत मिळणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान होणार आहे. दादा, आपला माल जो जाणार होता बाहेर, कुठला माल होता आणि कशा प्रकारचा माल? सर्व केळी, सर्व नाशवंत माल होता. द्राक्ष, समजा कोण फळे, भाज्या होत्या. हे सर्व माल इथून बाहेरच्या देशामध्ये जे जातो तो कंटेनर कमीत कमी 150-200 कंटेनर अडकून पडलेला आहे. आता तो इथून काढायचं बोललं तर ते कोल्ड स्टोरेजला कुठून तरी प्रायव्हेट आपले लोकल मार्केटमध्येच विकला जाणार. त्यातून पण कंपनीचं नुकसानच आहे. शेवटी तो बाहेर मार्केटमध्ये विकायला मार्केटच्या रेटमध्ये आणि आपण जे कंपनीने माल घेतलेला शेतकऱ्याकडून रोख पैशाने माल घेतलेला. शेतकऱ्यांना पैसे दिल्याशिवाय कोण शेतकरी माल देत नाहीत आणि इथून माल पाठवताना तो कंटेनर अडकून पडल्यानंतर तो काढून परत कोल्ड स्टोरेजला आणायचा तो खर्च प्लस 10 दिवस कंटेनर अडकून पडलेला ते पण पैसे कंपनीलाच भरायला लागणार आहेत आणि इथून पुढे नुकसान होणार आहे ते वेगळंच आहे. यातून काहीतरी मार्ग निघावा. आयात निर्यातीचा फटका शिपिंग कंपन्या, निर्यातदार, ट्रान्सपोर्ट कंपन्या यांना बसला आहेच. मात्र या संपूर्ण व्यवस्थेमध्ये महत्त्वाचा दुवा असणारा ट्रेलर चालक यांना देखील फटका बसला आहे. गेले अनेक दिवस अडकून असणाऱ्या चालकांना सुविधा नसल्याने ते त्रस्त झाले आहेत. केळी घेऊन आलतो मी. ती केळी माघारी घेऊन खाली करून आलो माघारी जाऊन. मग आता ती इथं 7-8 दिवस झालं उभे आहे. अजून तर काय नाही. आता ह्याच्यात शेडचं पण नुकसान भरपूर आहे
आता आम्हाला पण चक्करवरची कामं असायची, त्यामुळं ड्रायव्हरांचं पण नुकसान भरपूर आहे. इथं सोयी पण नाही कशी तशी, जेवणाची सोय नाही, इथं पिण्याच्या पाण्याची सोय नाही. एकदम ड्रायव्हर आता काय काय गावाला निघून गेले, परवडणार त्यांना. धंदाच नाही तर परवडणार काय? 10-10 दिवस झालं गाड्या उभ्या आहेत. तुम्ही आता माल कुठे सोडून आला परत? मी माल टेंभुर्णीला सोडून आलो. परत हा SK स्टोरेजला. अच्छा. किती माल होता? माल आमच्या 10 गाड्या होत्या, आम्ही रिटर्न केलेत. अजून आमच्या कंपनीच्या आतमध्ये 51 कंटेनर अडकलेत केळीचं, SK ट्रान्सपोर्ट. हां. पण मग आता काय काय सांगितलंय तुम्हाला, किती दिवस लागतील, आणखी किती दिवस थांबायला लागेल? काय सांगितलं नाही, आता इथू मिठूच तर थांबा म्हणले. बघू पुढची परिस्थितीनुसार तुम्हाला आम्ही सांगतो. भरायला चाललेलं भरून येतो तर कॅन्सल झाले मला. अच्छा. त्यासाठी नाही गाडी करते, रिटर्न आलो. हां. पण कुठला माल होता आणि कुठे जाणार होता? केळीचा भरा चाललेलं. अच्छा. केळीचा. येणार होता माल हा, आणि कुठे जाणार होता? अकलूजला टेंभुर्णीला. टेंभुर्णी. अच्छा. पण मग तुमचे किती कंटेनर आहेत आता इथे JNPT एरियामध्ये, किंवा दुसरे आणखीन काही कंटेनर आहेत का? हा, बाकी भरपूर आहेत दुसरे ट्रान्सपोर्ट. कुठले कुठले ट्रान्सपोर्ट आहे? एवढं काय माहिती नाही मला. भरपूर आहे. अच्छा. पण तुम्हाला काही सांगितलंय किती दिवस लागतील वगैरे? काही JNPA हे देशातील सर्वात मोठे बंदर आहे. मात्र आखाती देशातील युद्ध परिस्थितीमुळे या बंदराच्या आयात निर्यातीच्या व्यवसायावर देखील त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. ही युद्ध परिस्थिती आणखी लांबल्यास त्याचा परिणाम संपूर्ण देशातील व्यापारावर होईल अशी भीती निर्यातदारांनी व्यक्त केली आहे. एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर निर्यात कंपन्या ज्या आहेत, आयात निर्यात करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, या कंपन्यांवरती या युद्धाच्या परिस्थितीमुळे संपूर्ण बोजा पडलेला आहे आणि माल तर त्यांचा पुढे जात नाहीये, माल तिकडनं सुद्धा येत नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये या ज्या आयात निर्यात करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि त्यामुळे याच्यावर कुठेतरी प्रशासनाने लक्ष द्यावं अशी या निर्यातदारांची मागणी आहे. नवराष्ट्रासाठी वीरेश मोडखरकर, उरण, रायगड.